नमस्कार मित्रांनो, आपल्या ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपला प्रवास संपतो. अध्याय 1 पासून सुरू झालेला हा प्रवास आज अध्याय 18 मध्ये पूर्ण होतो. आपण किती अर्जुनाचा विषाद, आत्म्याचं अमरत्व, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, विश्वरूप, 3 गुण, पुरुषोत्तम हा सगळा अद्भुत प्रवास. आणि आज श्रीकृष्ण देणार आहेत गीतेचा संपूर्ण सारांश. आजचा अध्याय आहे मोक्ष संन्यास योग. हा गीतेतला सर्वात मोठा अध्याय, 78 श्लोक. आज श्रीकृष्ण सांगणार आहेत संन्यास आणि त्याग यांत फरक काय, 3 प्रकारचे त्याग कोणते, ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती आणि सुख यांचे 3 प्रकार काय, आणि सर्वात शेवटी गीतेचं अंतिम सत्य काय. मित्रांनो, हा शेवटचा अध्याय तुमच्या संपूर्ण आयुष्याचा दिशादर्शक ठरेल. तर चला सुरू करूया. मित्रांनो, अध्याय 18 ची सुरुवात होते अर्जुनाच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाने. संन्यासस्य महाबाहो तत्वमिच्छामि वेदितुम त्यागस्य च हृषीकेश पृथक् केशी निषूदन. म्हणजे, हे महाबाहो, संन्यास आणि त्याग यांचं तत्व मला स्वतंत्रपणे जाणायचंय. श्रीकृष्ण सांगतात, काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलात्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणः. म्हणजे, इच्छांनी प्रेरित कर्मांचा त्याग हा संन्यास असं विद्वान म्हणतात. सर्व कर्मफलांचा त्याग हा त्याग असं चाणाक्ष म्हणतात. मित्रांनो, संन्यास आणि त्याग हे वेगळे आहेत. संन्यास, इच्छांनी केलेली कर्मे सोडणं, या कर्माने मला काहीतरी मिळेल हा विचार सोडणं. त्याग, कर्म करायचं पण फळ सोडायचं. मित्रांनो, श्रीकृष्ण सांगतात त्यागाबद्दल वेगवेगळे मत. काही म्हणतात कर्मच सोडा, काही म्हणतात यज्ञ, दान, तप सोडू नये. श्रीकृष्ण सांगतात यज्ञ दान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम. म्हणजे, यज्ञ, दान आणि तप हे कर्म सोडायला नको, हे केलंच पाहिजे. कारण यज्ञ, दान आणि तप हे विद्वानांना पवित्र करतात. यज्ञ, दान, तप कधीही सोडू नये. मग काय सोडायचं? एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतम उत्तमम. म्हणजे, पण ही कर्मेही आसक्ती आणि फळ सोडून केली पाहिजेत, हे माझं निश्चित आणि उत्तम मत आहे. मित्रांनो, गीतेचं सार एका वाक्यात, कर्म करा, आसक्ती सोडा, फळ सोडा, हेच संपूर्ण गीता आहे. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात त्यागाचे 3 प्रकार. तामसिक त्याग, नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपयुज्यते मोहात् तस्य परित्यागस्ता तामसः परिकीर्तितः. म्हणजे, नियत कर्माचा संन्यास, त्याग योग्य नाही, मोहाने त्याचा त्याग तामसिक. मित्रांनो, तामसिक त्याग म्हणजे काम कठीण आहे, सोडतो, जबाबदारी जड आहे, टाळतो, हे तामसिक, हे चुकीचं. राजसिक त्याग, दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेश भयात् त्यजेत सकृत्वा राजसं त्यागम नैव त्यागफलं लभेत. म्हणजे, हे दुःखदायक आहे म्हणून शारीरिक कष्टाच्या भीतीने सोडलेलं कर्म हा राजसिक त्याग, त्यागफळ मिळत नाही. मित्रांनो, राजसिक त्याग म्हणजे हे कठीण आहे, करायचं नाही, त्रास होतो, सोडतो, हेही चुकीचं. सात्विक त्याग, कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन संगम त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्विको मतः. मित्रांनो, हे वाक्य लक्षात ठेवा. याचा अर्थ, हे करायलाच हवं या भावनेने नियत कर्म, आसक्ती आणि फळ सोडून करणं हा सात्विक त्याग. मित्रांनो, सात्विक त्याग हे कर्तव्य आहे, करतो, फळ मिळो वा न मिळो, आसक्ती नाही,
हेच गीतेचं हृदय आहे. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात ज्ञान, कर्म आणि कर्त्याचे तीन प्रकार. 3 प्रकारचं ज्ञान. सात्विक ज्ञान. सर्व भूतेषु येनैकं भावम अव्ययम ईक्षते अविभक्तम विभक्तेषु तज्ज्ञानम विद्धि सात्विकम. म्हणजे सर्व भूतांत एक अव्यय भाव पाहणं, विभक्त दिसणाऱ्यात अविभक्त पाहणं, हे सात्विक ज्ञान. मित्रांनो, सात्विक ज्ञान सगळ्यांत एकच परमात्मा दिसणं, भेद नाही, सगळे एकच. राजसिक ज्ञान. पृथक्त्वेन तु यज्ज्ञानम नाना भावान पृथक विधान वेत्ती सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानम विद्धि राजसम. म्हणजे सर्व भूतांत वेगवेगळे अनेक भाव पाहणं, हे राजसिक ज्ञान. राजसिक ज्ञान. प्रत्येक गोष्ट वेगळी, भेद आहे, हे ज्ञान सत्य नाही. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात बुद्धी आणि धृतीचे 3 प्रकार. 3 प्रकारची बुद्धी. सात्विक बुद्धी. प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. म्हणजे काय करायचं आणि काय नाही, काय भय आणि काय अभय, बंधन काय आणि मोक्ष काय, हे जाणणारी बुद्धी सात्विक. मित्रांनो, सात्विक बुद्धी चांगलं वाईट नक्की ओळखता येतं, भय अभय स्पष्ट दिसतं, मोक्षाचा मार्ग दिसतो. राजसिक बुद्धी. यया धर्मम अधर्मम च कार्यम चा कार्यम एव च अयथावत प्रजानाती बुद्धी सा पार्थ राजसी. म्हणजे धर्म अधर्म, कार्य अकार्य जी यथार्थ जाणत नाही, ती बुद्धी राजसिक. राजसिक बुद्धी बऱ्याच वेळा चुकीचे निर्णय घेते, योग्य अयोग्य नक्की कळत नाही. तामसिक बुद्धी. अधर्मम धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान विपरीतांश्च बुद्धी सा पार्थ तामसी. म्हणजे अधर्माला धर्म मानते, सगळं उलट समजते, तमाने झाकलेली बुद्धी तामसिक. मित्रांनो, तामसिक बुद्धी सर्वात धोकादायक. चुकीचं बरोबर वाटतं, बरोबर चुकीचं वाटतं. 3 प्रकारची धृती. सात्विक धृती. धृत्या यया धारयते मनः प्राणेंद्रिया क्रिया योगेना व्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. म्हणजे योगाने मन, प्राण, इंद्रियांच्या क्रिया अव्यभिचारिणी, अढळ धारण करते, ती सात्विक धृती. सात्विक धृती. अढळ निश्चय, मन, प्राण, इंद्रिये सगळं नियंत्रणात. राजसिक धृती. यया तु धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृती सा पार्थ राजसी. म्हणजे जी धर्म, काम, अर्थ, फळाच्या आसक्तीने धारण करते, ती राजसिक धृती. तामसिक धृती. यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदम एवच न विमुंचती दुर्मेधा धृती सा पार्थ राजसी. म्हणजे झोप, भय, शोक, विषाद, मद हे सोडत नाही, दुर्बुद्धीची ती तामसिक धृती. मित्रांनो, सात्विक धृती विकसित करा, अढळ रहा कोणत्याही परिस्थितीत. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात सुखाचे 3 प्रकार. सात्विक सुख. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. मित्रांनो, हे वाक्य लक्षात ठेवा. याचा अर्थ, जे सुरुवातीला विषासारखं वाटतं पण परिणामात अमृतासारखं, ते सुख सात्विक, आत्मा आणि बुद्धीच्या प्रसादातून उत्पन्न. मित्रांनो, सात्विक सुख आधी कठीण, नंतर आनंद. उदाहरणे: व्यायाम सुरुवातीला कठीण, नंतर आरोग्य. ध्यान सुरुवातीला जड, नंतर शांती. अभ्यास सुरुवातीला कंटाळा, नंतर ज्ञान. जे मिळवायला कष्ट लागतात ते खरं सुख आहे. राजसिक सुख. विषयेंद्रिय संयोगाद्य तदग्रे मृतोपमम परिणामे विषमिव तत्सुखम राजसं स्मृतम. म्हणजे इंद्रिय आणि विषयांच्या संयोगाने सुरुवातीला अमृतासारखं पण परिणामात विषासारखं, ते राजसिक सुख. मित्रांनो, राजसिक सुख आधी मजा, नंतर दुःख. उदाहरणे: जंक फूड आधी स्वादिष्ट, नंतर आजार. मद्यपान आधी मजा, नंतर शर्मिंदेपणा. जुगार आधी उत्साह, नंतर नाश.
जे सहज मिळतं पण नंतर त्रास देतं ते राजसिक. तामसिक सुख. यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनमात्मना निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदाहृतम. म्हणजे आधीही आणि नंतरही आत्म्याला मोहित करणारं, निद्रा, आळस, प्रमादातून उत्पन्न ते तामसिक सुख. मित्रांनो, तामसिक सुख आधीही दुःख, नंतरही दुःख. फक्त मोह वाटतो. उदाहरणे: जास्त झोप, आळस, काहीच न करणं, व्यसन, निद्रा, प्रमाद. मित्रांनो, सात्विक सुख निवडा. आधी कठीण, नंतर अमृत. मित्रांनो, आता येतो गीतेचा सर्वात महत्वाचा, सर्वात हृदयस्पर्शी भाग. श्रीकृष्ण सांगतात गीतेचं संपूर्ण सार. ते म्हणतात, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मित्रांनो, हे गीतेतलं सर्वात मोठं वाक्य, हे चरमश्लोक आहे. याचा अर्थ, सर्व धर्म सोडून माझ्या एकट्याला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. शोक करू नकोस. मित्रांनो, हे ऐकताना थांबा. सर्व धर्मान् परित्यज्य, सर्व धर्म सोडून. याचा अर्थ धर्म सोडणं नाही. याचा अर्थ सगळ्या कर्तव्यांचा, नियमांचा, धर्मांचा भार माझ्यावर टाक. मी श्रेष्ठ, मी करेन हा अहंकार सोड. मी परमात्म्याचा आहे, तो माझं सगळं पाहेल हा भाव ठेव. मामेकम शरणं व्रज, माझ्या एकट्याला शरण ये. फक्त परमात्मा, बाकी कुणावरही अवलंबून नाही. अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. मित्रांनो, परमात्मा वचन देतो, तू माझ्याकडे ये, मी सगळं घेतो, तू मुक्त हो. मा शुचः, शोक करू नकोस. परमात्मा म्हणतो, माझ्याकडे आलेला कधीही दुःखी राहणार नाही. मित्रांनो, हे चरमश्लोक गीतेचं हृदय आहे. सर्व सोडून परमात्म्याला शरण जा, तोच मुक्त करेल. आणि मग श्रीकृष्ण सांगतात गीतेचं महत्व. इदम तेना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यम न च मायोभ्यसूयती. म्हणजे हे तपस्याहीनाला, भक्तिहीनाला, जो ऐकायची इच्छा नाही त्याला आणि जो माझ्याबद्दल मत्सर करतो त्याला कधीही सांगू नये. मित्रांनो, गीता सगळ्यांसाठी नाही. जो खरोखर जाणायला तयार आहे त्यालाच सांगायची. आणि मग श्रीकृष्ण सांगतात गीता ऐकण्याचं फळ. य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशय. म्हणजे जो माझ्या भक्तांत हे परम गुह्य सांगेल, माझ्यात परम भक्ती करून तो मलाच येईल, संशय नाही. गीता सांगणारा, गीता ऐकणारा दोघेही मोक्षाला जातात. मित्रांनो, आता येतो गीतेचा शेवट. श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात, कच्चिदेत श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञान सम्मोह प्रणष्टस्ते धनंजय. म्हणजे ही पार्थ, हे तू एकाग्र मनाने ऐकलंस का? ही धनंजय, तुझा अज्ञानजन्य मोह नष्ट झाला का? मित्रांनो, श्रीकृष्ण विचारतात, समजलं का? मोह गेला का? आणि अर्जुन उत्तर देतो, नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. मित्रांनो, हे गीतेतलं सर्वात महत्वाचं वाक्य. याचा अर्थ, हे अच्युत, तुमच्या कृपेने माझा मोह नष्ट झाला, मला स्मृती परत आली, मी स्थिर आहे, संदेह गेला, मी तुमचं वचन पाळेन. मित्रांनो, अर्जुन म्हणतो, नष्टो मोहः, मोह संपला. अध्याय 1 मध्ये अर्जुन रडत होता, हार मानत होता, धनुष्य खाली टाकलं होतं. आणि आता गतसंदेह, संदेह गेला. करिष्ये वचनं तव, तुमचं वचन पाळेन. मित्रांनो, हेच गीतेचं ध्येय होतं. मोह दूर करणं,
ज्ञान देणं, कर्तव्याचा मार्ग दाखवणं. अर्जुन बदलला आणि आपणही बदलायचं. मित्रांनो, गीतेचा शेवट होतो संजयाच्या शब्दांनी. संजय धृतराष्ट्राला म्हणतो, यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्ममः. मित्रांनो, हे गीतेतलं अखेरचं वाक्य. याचा अर्थ, जिथे योगेश्वर कृष्ण आहे आणि जिथे धनुर्धर अर्जुन आहे, तिथे श्री, विजय, वैभव आणि ध्रुवनीती आहे, असं माझं मत आहे. मित्रांनो, किती सुंदर शेवट. संजय म्हणतो, जिथे कृष्ण आणि अर्जुन आहेत तिथे यश ठरलेलं आहे. म्हणजे जिथे परमात्मा आहे आणि भक्त आहे, जिथे ज्ञान आहे आणि कर्म आहे, जिथे गुरु आहे आणि शिष्य आहे, तिथे श्री म्हणजे समृद्धी, तिथे विजय म्हणजे यश, तिथे भूती म्हणजे वैभव, तिथे नीती म्हणजे धर्म. मित्रांनो, तुमच्या जीवनात कृष्ण असेल, परमात्मा असेल तर यश ठरलेलं आहे. तर मित्रांनो, आज आपण पूर्ण केली श्रीमद भगवत गीता अध्याय 1 पासून अध्याय 18 पर्यंत. हा प्रवास किती सुंदर होता. अर्जुनाचा विषाद आपलाच विषाद होता. श्रीकृष्णाचा उपदेश आपल्यासाठीच होता. आपण शिकलो, आत्मा अमर आहे, कर्म करायचं, फळ सोडायचं, भक्ती हीच सर्वोच्च वाट, परमात्मा सर्वत्र आहे, आणि शेवटी सर्व धर्मांपरित्यज्य माम शरणम व्रज. सर्व सोडून परमात्म्याला शरण जा. मित्रांनो, गीता वाचली, ऐकली हे पुरेसं नाही. गीता जगायला हवी. एक गोष्ट आजपासून सुरू करा. फळाशिवाय एक कर्म करा. एक दिवस क्रोध आवरा. एक माणसाला प्रेमाने मदत करा. एक छोटं पाऊल गीतेकडे. मित्रांनो, हा प्रवास तुमच्या सोबत केल्याचा मला खूप आनंद आहे. तुम्ही इतक्या श्रद्धेने ऐकलं. तुम्ही खरे जिज्ञासू आहात. श्रीकृष्ण तुम्हाला आशीर्वाद देव. तुमचा मोह नष्ट हो, तुम्हाला स्मृती परत येऊ आणि तुम्ही कर्तव्याच्या मार्गावर चालत राहावे. जर हे सगळे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. इति श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे मोक्ष संन्यास योगो नाम 18 श्रीमद् भगवद्गीता संपूर्ण.